नमस्कार. आज आपण चिली पोटॅटोची रेसिपी बघणार आहोत. ही खूप इझी आणि खायलासुद्धा खूप छान आहे. तर असे बटाट्याचे काप करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये गरम पाणी ओतून ठेवायचं आहे. गरम पाण्यामुळे थोडे बटाटे सॉफ्ट होतात. आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे नाही आहेत, फक्त गरम पाण्यामध्ये घालायचे आहेत. बटाटे असे 10 मिनटं गरम पाण्यामध्ये ठेवायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता बटाटे थोडे सॉफ्ट झालेले आहेत. तर ते एका गाळणीमध्ये आपण गाळून घ्यायचे आहेत. सगळं पाणी त्याचं काढून घ्यायचं आहे आणि बटाट्यांवर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. कॉर्नफ्लॉवर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये बटाटे छान तळून घ्यायचे आहेत. बटाटे छान क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आहेत. हे नुसतेच असे फ्रेंच फ्राईज सारखे खाल्ले तरीसुद्धा छान लागतात मीठ घालून. तर त्याच पॅनमध्ये आपण तेल काढून घ्यायचं आणि थोडंसं तेलामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. लसूण छान परतून घ्यायचा आहे. लसूण परतून झाल्यानंतर त्यामध्ये चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. कांदा थोडा मोठा मोठा चिरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या चिरून घालायच्या आहेत. त्यानंतर 1 ढोबळी मिरची अशीच मोठी मोठी चिरून घ्यायची आहे, तीसुद्धा यामध्येच घालायची आहे. हे फक्त 2 मिनटं परतायचं आहे, जास्त शिजू द्यायचं नाही आहे. त्यानंतर थोडी कोथिंबीर घालायची आहे, थोडं लाल तिखट, पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर चिली सॉस घालायचा आहे 1 चमचा, नंतर रेड चिली सॉस घालायचा आहे 1 चमचा आणि सोया सॉस 1 चमचा घालायचा आहे. हे सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर 1 चमचा टोमॅटो केचप घालायचा आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे, जेणेकरून सॉस जळू नये म्हणून. थोडंसं परतून घ्यायचं आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा, लहान मुलांना खूप आवडेल. त्यानंतर आपण तळून घेतलेले बटाट्याचे काप घालायचे आहेत. ते सगळं मिक्स करायचं आहे. छान मिक्स एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. ही रेसिपी लहान मुलांच्या डब्यांमध्ये ते खूप छान लागते. मोठ्यांनासुद्धा खूप आवडण्यासारखी आहे. तर सगळ्यांसाठी खूपच आवडण्यासारखे आहे. नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे. तुम्हाला आवडत असेल तर घालावी. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर चिली पोटॅटो तयार आहे.